सर्वात प्रथम आपण कॉम्प्युटर नेटवर्क म्हणजे काय ते बघूया. A computer network is a group of computers linked to each other that enable the computer to communicate with other computers and share their resources, data and the application. कॉम्प्युटर नेटवर्क म्हणजे काय? हा एक कॉम्प्युटरचा ग्रुप असतो ते एकमेकाशी लिंक्ड असतात आणि ते एकमेकाशी कम्युनिकेट करतात. टू और मोर कॉम्प्युटर दॅट आर connected with one other for a purpose of communicating data electronically. म्हणजेच काय, दोन किंवा ज्या कॉम्प्युटर नेटवर्क मध्ये दोन किंवा दोनापेक्षा जास्त कॉम्प्युटर एकमेकाशी कनेक्ट केलेले असतात. फॉर द पर्पजिंग ऑफ कम्युनिकेटिंग अ नेटवर्क आर युज्ड टू कनेक्ट अ कॉम्प्युटर टू अदर कॉम्प्युटर एज वेल एज अदर डिव्हाइसेस सच एज प्रिंटर, स्कॅनर अँड फॅक्स मशीन. नेटवर्क कॅन बी युज्ड टू connect devices in a same building or they can used to connect devices that are miles apart. कॉम्प्युटर नेटवर्कचा उपयोग करून आपण एखाद्या सेम बिल्डिंग मधील वेगवेगळे कॉम्प्युटर आणि डिव्हाइसेस तसेच काही डिव्हाइसेस जे खूप दूरच्या लोकेशनला आहेत अशी सुद्धा डिव्हाइसेस आपण कॉम्प्युटर नेटवर्कद्वारे एकमेकांशी कनेक्ट करू शकतो. The most well-known network in use today is इंटरनेट. इंटरनेट हे कॉम्प्युटर नेटवर्क एक एक्झाम्पल आहे. नेक्स्ट आपण नेटवर्क डिव्हाइसेस म्हणजे काय ते पाहूया. हार्डवेअर डिव्हाइसेस दॅट आर युज्ड टू कनेक्ट कॉम्प्युटर, प्रिंटर, फॅक्स मशीन अँड अदर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस टू नेटवर्क आर कॉल्ड अ नेटवर्क डिव्हाइसेस. नेटवर्क डिव्हाइसेस म्हणजे काय, तर त्या डिव्हाइसेसचा वापर आपण प्रिंटर, कॉम्प्युटर, फॅक्स मशीन किंवा अदर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस नेटवर्क मध्ये कनेक्ट करण्यासाठी होतो. नेटवर्क डिव्हाइसेस ट्रान्सफर अ डेटा इन फास्ट, सिक्युअर अँड करेक्ट वे ओव्हर अ सेम और डिफरंट नेटवर्क. आता यामध्ये आपल्याला काही नेटवर्क डिव्हाइसेसची इथे एक्झाम्पल पाहायला मिळतात. फर्स्ट आहे NIC. NIC म्हणजे नेटवर्क इंटरफेस कार्ड. सेकंड आहे हब. नेक्स्ट आहे स्विच. नेक्स्ट नेटवर्क डिव्हाइसेस आहे राउटर आणि नेक्स्ट नेटवर्क डिव्हाइसेस आहे मोडेम. हे जे काही नेटवर्किंग डिव्हाइसेस आहे ते वन बाय वन याची माहिती आपण घेणार आहोत. फर्स्ट नेटवर्किंग डिव्हाइस आहे नेटवर्क इंटरफेस कार्ड. आता या डायग्राम मध्ये तुम्हाला नेटवर्क इंटरफेस कार्ड दिसत आहे. हे PCI टाइपचं नेटवर्क इंटरफेस कार्ड आहे. नेटवर्क इंटरफेस कार्ड इट इज ऑल्सो कॉल्ड अ नेटवर्क अडॅप्टर, LAN अडॅप्टर और Ethernet card. The earliest Ethernet card were external to the system and needed to be installed manually. In modern computer system, it is an internal hardware component. The NIC has a RJ45 socket where the network cable is physically plugged in. म्हणजेच काय, फार पूर्वी जे नेटवर्क इंटरफेस कार्ड होते ते एक्सटर्नली तुम्हाला कॉम्प्युटर मध्ये ऍड करावे लागत होते, परंतु आता जे मॉडर्न कॉम्प्युटर आहेत त्यामध्ये इथरनेट पोर्ट हा इंटिग्रेटेड असतो. आता यामध्ये तुम्हाला हा इथरनेट पोर्ट दिसतो. तुम्हाला जर कॉम्प्युटर नेटवर्क मध्ये कनेक्ट करायचं असेल तर या पोर्टचा, इथरनेट पोर्टचा उपयोग केला जातो. या पोर्ट मध्ये ही RJ45 केबल तुम्हाला दिसते. हा जो कनेक्टर आहे तो या पोर्ट मध्ये इन्सर्ट करायला लागतो. नेक्स्ट नेटवर्किंग डिव्हाइस आपण पाहूया हब. हब इज अ फिजिकल लेयर नेटवर्किंग डिव्हाइसेस which is used to connect multiple devices in a network. हबचा उपयोग कशासाठी होतो, जे मल्टिपल डिव्हाइसेस आहेत जसे कॉम्प्युटर, प्रिंटर ते एकमेकांशी नेटवर्क मध्ये कनेक्ट करण्यासाठी आपण हब या डिव्हाइसेसचा वापर करू शकतो. आता या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतं की हे जे कॉम्प्युटर आहे ते एकमेकांशी या हब द्वारे कनेक्ट केलेले आहेत. अ हब हॅज अ मेनी पोर्ट इन इट. अ कॉम्प्युटर which intend to be connected to a network is plugged into one of these port. म्हणजेच काय, ह्या हबला तुम्हाला इथे दिसतं हे वेगवेगळे असे पोर्ट असतात. जे कॉम्प्युटर नेटवर्क मध्ये कनेक्ट करायचे असतात ते डिव्हाइस आणि हा हब एकमेकांशी नेटवर्क केबलनं कनेक्ट करावे लागतात. It is a non-intelligent network devices that send a message to all port. हब हे एक नॉन इंटेलिजंट नेटवर्क डिव्हाइसेस आहेत. म्हणजे काय, समजा ह्या नेटवर्क मध्ये हा समजा सेंडर आहे. ह्या सेंडरला काही मेसेज समजा हा जो एक नेटवर्क मधल्या एकाच कॉम्प्युटरला पाठवायचा आहे. जेव्हा हा सेंडर या हब कडे मेसेज पाठवतो तेव्हा हब काय करतो, तो पर्टिक्युलर एकाच रिसिव्हरला न पाठवता
त्या ग्रुपमध्ये किंवा त्या नेटवर्कमध्ये जे काही सर्व कॉम्प्युटर इतर आहे त्या सर्वांना तो मेसेज पाठवतो. नेक्स्ट आपण पाहूया स्विच. या डायग्राम मध्ये तुम्हाला नेटगिअर या कंपनीचे इथं स्विच दिसत आहे. आता स्विचचा सुद्धा वापर कॉम्प्युटर नेटवर्क मध्ये कनेक्ट करण्यासाठी होतो. स्विच कनेक्ट्स मल्टिपल डिव्हाइसेस सच ॲज कॉम्प्युटर्स, वायरलेस ॲक्सेस पॉइंट्स, प्रिंटर on the same network. Switch is generally have a more intelligent device than a hub. Switch can read the hardware addresses, it is called MAC addresses of incoming packet to transmit them to a appropriate destination. म्हणजेच काय, हब मध्ये आपण बघितलं जी काही मेसेज असेल तो हब काय करत होता, नेटवर्क मध्ये जे काही अदर कॉम्प्युटर कनेक्ट केलेले आहेत त्या सर्वांना तो मेसेज पाठवत होता. परंतु स्विच हे एक इंटेलिजंट डिव्हाइसेस आहे. म्हणजेच काय, तो एक्झॅक्ट जो डेस्टिनेशन आहे त्याला तो मेसेज पाठवता. आता स्विच कशावरती काम करतं तर मॅक ऍड्रेस. मॅक ऍड्रेस म्हणजे काय, मीडिया ऍक्सेस कंट्रोल ऍड्रेसेस. प्रत्येक जो कॉम्प्युटर आहे, जसं आपल्या मोबाईलला IMEI नंबर असतो की त्याचा वापर करून तो जो मोबाईल आहे तो युनिकली आयडेंटिफाय होतो, तसंच प्रत्येक कॉम्प्युटर युनिकली आयडेंटिफाय करण्यासाठी त्याला मॅक ऍड्रेस असतात, त्यांना आपण फिजिकल ऍड्रेस म्हणतो. त्या ऍड्रेसचा उपयोग या स्विच मध्ये केला जातो, जेणेकरून जो काही मेसेज आहे तो एक्झॅक्ट डेस्टिनेशन पर्यंत पाठवला जातो. द स्विच कॅन परफॉर्म एरर चेकिंग बिफोर फॉरवर्डिंग डेटा that make it is very efficient as it does not forward a packet that have the error. म्हणजेच काय, एखादा डेटा नेटवर्क मध्ये दुसऱ्या कॉम्प्युटरला पाठवत असताना स्विच एरर चेक करतो. म्हणजेच काय, जो काही डेटा आहे त्यामध्ये काही एरर्स आहेत का हे चेक करतो, आणि काही जर एरर असतील तर इट कॅनॉट फॉरवर्ड दॅट डेटा. नेक्स्ट आपण बघूया राउटर. राउटर इट इज अ हार्डवेअर डिव्हाइसेस दॅट ट्रान्समिट द डेटा फ्रॉम वन नेटवर्क टू अनदर नेटवर्क. म्हणजेच काय, राउटरचा उपयोग काय होतो तर एका नेटवर्क मधून दुसऱ्या नेटवर्क मध्ये डेटा ट्रान्समिट करण्यासाठी होतो. आता इथं दिसतं तुम्हाला हे एक नेटवर्क आहे आणि हे एक वेगळं नेटवर्क आहे. आता तुम्हाला दिसतं या नेटवर्क मध्ये हा स्विच वापरलेला आहे आणि हे काही प्रिंटर, सर्व्हर आणि कॉम्प्युटर या नेटवर्क मध्ये कनेक्ट केलेले आहेत. तसंच तुम्हाला हे तर दुसरं एक नेटवर्क दिसतं, यामध्ये सुद्धा स्विचचा वापर करून हे नेटवर्क प्रिंटर कनेक्ट केलेलं आहे. जेव्हा तुम्हाला हे जे दोन नेटवर्क आहेत ते एकमेकांशी कनेक्ट करायचे असतात त्यावेळी तुम्हाला राउटर ची गरज पडते. राउटर आर इंटेलिजंट डिव्हाइसेस अँड दे यूज अ राउटिंग टेबल टू स्टोर अ राउट इन्फॉर्मेशन अबाउट डायरेक्टली कनेक्टेड अँड रिमोट नेटवर्क. म्हणजे राउटर कडे काय असतं, एक राउटिंग टेबल असतो. हा राउटर तुम्हाला दिसतो, यामध्ये राउटिंग टेबल असतो. या राउटिंग टेबल मध्ये जे काही नेटवर्क आहे ते डायरेक्टली कनेक्ट केलेले नेटवर्क आणि रिमोट नेटवर्क म्हणजे यांची इन्फॉर्मेशन राउटर मध्ये सेव्ह केलेली असते. द राउटर ऑल्सो कनेक्ट बोथ लॅन टू द सेम इंटरनेट कनेक्शन. आता हे जे तुम्हाला दोन लॅन दिसतात हे जर इंटरनेटला कनेक्ट करायचे असतील तरी सुद्धा आपण राउटरचा उपयोग करतो. नेक्स्ट आपण पाहूया मोडेम. Modem is a very important piece of network hardware that allows a computer to send and receive a data through a telephone line or a cable connection. Modem हे असे एक डिव्हाइसेस आहे ज्याचा वापर करून कॉम्प्युटर टेलिफोन लाईन द्वारे डेटा सेंड किंवा रिसीव्ह करू शकतो. आपल्याला माहित आहे जे आपल्याला इंटरनेट कुठून येतं तर टेलिफोन लाईन मधून येतं. आता टेलिफोनचे लाईनचे जे सिग्नल असतात ते एनालॉग सिग्नल असतात आणि कॉम्प्युटरचे जे सिग्नल असतात ते डिजिटल सिग्नल असतात. आज इथं तुम्हाला कॉम्प्युटर दिसतो, याला आपण इथं मोडेम कनेक्ट केलेला आहे. जेव्हा कॉम्प्युटर डेटा सेंड करतो त्यावेळी काय जातं, कॉम्प्युटरचे सिग्नल असतात ते डिजिटल सिग्नल असतात. मोडेम काय करतो, कॉम्प्युटरचे डिजिटल सिग्नल घेतो आणि त्यांचं कन्व्हर्जन एनालॉग सिग्नल मध्ये करतो, जेणेकरून टेलिफोन लाईन द्वारे आपण डेटा पाठवू शकू. ही जी प्रोसेस आहे कन्व्हर्टिंग डिजिटल सिग्नल टू एनालॉग सिग्नल याला म्हणायचं मॉड्युलेशन. आता नेक्स्ट, जेव्हा हे जे टेलिफोन लाईन मधले सिग्नल मोडेम मध्ये येतात, मोडेम काय करतो ते एनालॉग सिग्नल असतात. ते एनालॉग सिग्नल जेव्हा कॉम्प्युटर कडे पाठवायचे असतात त्यांचं डिजिटल सिग्नल मध्ये कन्व्हर्जन करणं गरजेचं आहे. अशा वेळी मोडेम काय करतो, जे काही एनालॉग सिग्नल आहेत
त्यांचं कन्व्हर्जन डिजिटल मध्ये करतो आणि तो कॉम्प्युटरला पाठवतो. आणि ही जी प्रोसेस आहे याला आपण डिमॉड्युलेशन म्हणतो. डिमॉड्युलेशन म्हणजे काय? कन्व्हर्टिंग द अॅनालॉग सिग्नल इनटू द डिजिटल सिग्नल. आता आपण मोडेम आणि राउटर मधला फरक बघूया. इफ यू वॉन्ट टू यूज द इंटरनेट ओनली वन डिव्हाइसेस देन रेग्युलर मोडेम शुड बी सफिशियंट. म्हणजेच काय? आपल्याला इंटरनेट कनेक्शन एकाच कॉम्प्युटर वरती वापरायचं असेल तर आपण रेग्युलर मोडेम हे वापरू शकतो. इफ यू वॉन्ट टू कनेक्ट युअर लॅपटॉप टू इंटरनेट टू वर्क ऑल्सो want to use a messaging app on your phone tablet, you will need a modem plus a router, where the modem will bring internet to your house and the router will let multiple device connect to it. म्हणजेच काय? समजा आपणाला आपला लॅपटॉप असेल, मोबाईल असेल, फोन असेल, टॅबलेट असेल, इंटरनेटला कनेक्ट करायचं आहे, अशा वेळी तुम्हाला मोडेम प्लस राउटर या दोघांची गरज असते. Modern router combine the features of both regular modem and router. Modern जे राउटर असतात it can be the combination of modem plus router. एकाच कॉम्प्युटरला जर इंटरनेट कनेक्शन वापरायचं असेल तर आपण मोडेम वापरू शकतो. समजा एकापेक्षा जास्त जर कॉम्प्युटरला इंटरनेट तुम्हाला प्रोव्हाइड करायचं असेल किंवा समजा तुम्हाला मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, या सर्वांना जे काही इंटरनेट कनेक्शन आलेलं आहे ते वापरायचं असेल अशा वेळी राउटरची गरज असते. त्याचे जे काही राउटर आहेत तुम्हाला मोडेम आणि राउटर असे दोन वेगवेगळे डिव्हाइसेस वापरण्याची गरज नाही, कारण मोडेमचे जे काही फीचर आहेत ते राउटर मध्ये इंटिग्रेटेड केलेले आहेत. आपण कॉम्प्युटर नेटवर्कचे टाइप बघूया. Computer network support many applications and services such as access to World Wide Web, digital video, digital audio, printer and fax machine, and use of email and instant messaging application. Computer network काय सपोर्ट करतं तर वर्ल्ड वाइड वेब म्हणजेच काय? इंटरनेट, डिजिटल व्हिडिओ, डिजिटल ऑडिओ, प्रिंटर अँड फॅक्स मशीन, ईमेल अँड मेसेजिंग ऍप्लिकेशन हे सर्व काही कॉम्प्युटर नेटवर्क सपोर्ट करतो. द कॉम्प्युटर नेटवर्क कॅन बी क्लासिफाय अकॉर्डिंग बाय देअर साइज इनटू द 3 कॅटेगरीज. फर्स्ट आहे ते आहे लॅन. लॅन म्हणजे काय? तर लोकल एरिया नेटवर्क. सेकंड आहे तर मॅन. मॅन म्हणजेच काय? मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. आणि थर्ड जो टाइप आहे कॉम्प्युटर नेटवर्कचा तो आहे वॅन. वॅन म्हणजे काय? तर वाइड एरिया नेटवर्क. आपण वन बाय वन हे जे 3 जे कॉम्प्युटरचे नेटवर्कचे टाइप आहे ते आपण आता पाहूया. फर्स्ट आहे लॅन. लॅन म्हणजेच काय? लोकल एरिया नेटवर्क. लोकल एरिया नेटवर्क इट इज अ ग्रुप ऑफ कॉम्प्युटर कनेक्टेड टू इच अदर इन अ स्मॉल एरिया सच एज बिल्डिंग आणि ऑफिस. एखाद्या बिल्डिंग आणि ऑफिस मधले कॉम्प्युटर एकमेकांशी जेव्हा कनेक्ट केलेले जातात तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? लॅन म्हणतो. लॅन इज यूज्ड टू कनेक्टिंग 2 or more personal computer through a communication medium such as a twisted pair coaxial cable. एकाच बिल्डिंग मधील 2 किंवा जास्त कॉम्प्युटर जेव्हा ट्विस्टेड पेअर केबल किंवा कोएक्सियल केबलने जोडले जातात त्यावेळी तिथं लॅन क्रिएट होतं. इट इज अ लेस कॉस्टली अँड इट इज बिल्ड विथ इनएक्सपेन्सिव्ह हार्डवेअर सच एज हब्स, नेटवर्क अडॅप्टर अँड इथरनेट केबल. हे जे काही लॅन आहे हे लेस कॉस्टली असतं कारण यामध्ये हब, नेटवर्क अडॅप्टर आणि इथरनेट अशा इनएक्सपेन्सिव्ह हार्डवेअरचा उपयोग केलेला असतो. The data is transferred at extremely faster rate in a local area network. जो काही डेटा ट्रान्सफर होतो between these computers are extremely in very fast rate. Local area network provide a high security. तसंच LAN हे सर्वात जास्त सिक्युरिटी प्रोव्हाइड करतात. LAN चे तर आपण एक्झाम्पल पाहू शकतो. हे समजा हे एकाच बिल्डिंग मधले जे काही कॉम्प्युटर आहे ते एकमेकांशी कोएक्सियल केबल किंवा ट्विस्टेड पेअर केबलने कनेक्ट केलेला आहे. नेक्स्ट आपण बघूया कॉम्प्युटर नेटवर्कचा टाइप तो मॅन. मॅन म्हणजे काय? मेट्रोपॉलिटन एरिया network. A metropolitan area network is a network that covers a larger geographical area by interconnecting a different LAN to form a larger network. म्हणजेच काय? जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा लॅन एकमेकांशी जोडलेले जातात तेव्हा आपण काय म्हणतो? त्याला मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. A MAN is used to communicate between the bank colleges within the city. म्हणजेच काय? एखाद्या शहरामध्ये असणारी बँक्स, कॉलेजेस
एकमेकांशी जेव्हा जोडलेले जातात त्याला आपण काय म्हणतो मॅन. इन मॅन व्हेरियस लॅन आर कनेक्टेड टू इच अदर थ्रू अ टेलिफोन एक्सचेंज लाईन. मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क मध्ये काय होतं, जे काही वेगवेगळे लॅन आहेत ते एकमेकांशी टेलिफोन एक्सचेंज लाईन न जोडलेले असतात. इथे तुम्हाला मॅनचं एक्झाम्पल दिसतं. समजा हे जे लॅन आहे एखाद्या सिटी मध्ये असणार, हे समजा ही एक बँकेचं लोकल एरिया नेटवर्क आहे, हे कॉलेजचं लोकल एरिया नेटवर्क आहे, हे अनदर स्कूलचं किंवा कॉलेजचं नेटवर्क आहे, हे अनदर समजा एक बँकेचं नेटवर्क आहे. हे सर्व जे काही लॅन आहे ते एकमेकांशी जोडले जातात तेव्हा जे नेटवर्क क्रिएट होतं त्याला आपण काय म्हणतो, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. नेक्स्ट आपण पाहूया वॅन. वॅन म्हणजे काय, वाइड एरिया नेटवर्क. A wide area network is a network that extends over a large geographical area such as a state आणि country. म्हणजेच काय, जेव्हा एखाद्या स्टेट मधील सर्व कॉम्प्युटर दुसऱ्या स्टेट मधील कॉम्प्युटरशी जोडले जातात किंवा एखाद्या कंट्री मधले कॉम्प्युटर दुसऱ्या कंट्री मधील कॉम्प्युटरशी जोडले जातात त्यावेळी जे नेटवर्क क्रिएट होतं त्यावेळी आपण काय म्हणतो, वाइड एरिया नेटवर्क. A wide area network is not limited with the single location but it spans over a large geographical area through a telephone line, fiber optic cable or a satellite link. The internet is one of the biggest WAN in the world. इंटरनेट हे कशाचं एक्झाम्पल आहे तर वाइड एरिया नेटवर्कचं एक्झाम्पल आहे. A wide area network is widely used in the field of business, government and education. बिझनेस, गव्हर्नमेंट, एज्युकेशन या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात WANचा उपयोग होतो. नेक्स्ट आपण पाहूया वायरलेस लोकल एरिया नेटवर्क. त्याला आपण WLAN असं म्हणतो. WLAN or wireless LAN, it is a network that allows devices to connect and communicate wirelessly. म्हणजेच काय, जेव्हा दोन किंवा दोनापेक्षा जास्त डिव्हाइसेस एकमेकांशी केबलद्वारे न जोडता वायरलेसली एकमेकांशी कनेक्ट करतात त्यावेळी जे नेटवर्क क्रिएट होतं त्याला आपण काय म्हणतो, WLAN. In traditional wired LAN, a device is communicated over a Ethernet cable, and in wireless LAN, device communicate via a Wi-Fi. म्हणजेच काय, wireless fidelity. A wireless router serve as a base station, providing a wireless connection to any Wi-Fi enabled devices such as a laptop, tablet, smartphone within the range of router wireless signal. आता यामध्ये हे तुम्हाला वायरलेस लॅनचं एक्झाम्पल दिसतं. हा जो सेंटरला आहे त्याला आपण ऍक्सेस पॉइंट म्हणतो. याच्या ज्या कक्षेमध्ये जे डिव्हाइसेस येतात ते डिव्हाइसेस या ऍक्सेस पॉइंटला कनेक्ट होऊ शकतात. द मोस्ट ऑब्वियस ऍडव्हान्टेजेस ऑफ WLAN इज दॅट डिव्हाइसेस कॅन कनेक्ट वायरलेसली, एलिमिनेटिंग द नीड ऑफ केबल. WLANचं सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज काय, इथं केबलची गरज नाही, कारण जे काही डिव्हाइसेस लॅन मध्ये कनेक्ट होतात ते वायरलेस कनेक्ट होतात. नेक्स्ट आपण बघूया ब्लूटूथ आणि वायफाय याबद्दल माहिती थोडी जाणून घेऊया. तुम्ही पाहिला असेल हा जो लोगो आहे तो वायफायचा आहे आणि हा जो लोगो आहे तो ब्लूटूथचा आहे. Bluetooth, it is a technology designed to enable a short range wireless communication between the electronic devices such as between a laptop and a smartphone or between the computer and a television. Bluetooth हे काय, शॉर्ट रेंज वायरलेस कम्युनिकेशन म्हणजे खूप छोट्या अंतरावर तुम्हाला जर मेसेज पाठवायचा असेल किंवा डेटा ट्रान्सफर करायचा असेल त्यावेळी आपण ब्लूटूथचा वापर करतो. Bluetooth work by using a radio frequencies rather than a infrared spectrum that used by a traditional remote control. तुम्हाला माहिती आहे ट्रॅडिशनल जे रिमोट कंट्रोल होते त्यामध्ये वायरलेस टीव्ही आणि रिमोट मध्ये वायरलेस कम्युनिकेशन जर करायचं असेल तर इन्फ्रारेड स्पेक्ट्रम वापरत होते, परंतु ब्लूटूथ मध्ये तर काय वापरतात तर रेडिओ फ्रिक्वेन्सी वापरतात. परंतु ब्लूटूथ मध्ये वायरलेस कम्युनिकेशन साठी रेडिओ फ्रिक्वेन्सीचा वापर केला जातो. वायफाय इज सिमिलर टू द ब्लूटूथ इन दॅट इट ऑल्सो यूज अ रेडिओ वेव्स फॉर अ हायर स्पीड अँड डेटा ट्रान्सफर ओव्हर शॉर्ट डिस्टन्सेस without a need for a wire connection. Wi-Fi it is a similar to the Bluetooth कारण यामध्ये सुद्धा डेटा ट्रान्सफर करण्यासाठी रेडिओ वेव्हचा उपयोग केला जातो, परंतु यामध्ये हाय स्पीड न डेटा ट्रान्सफर केला जातो. Bluetooth allows a short range data transfer between the devices. As an example, it is commonly employed in a headphone for mobile, enabling hands-free phone use.
म्हणजेच काय, ब्लूटूथचा वापर शॉर्ट रेंज डेटा ट्रान्सफर करण्यासाठी केला जातो. जसं आपला हेडसेट आहे आणि मोबाईल आहे, हे दोन कनेक्ट करण्यासाठी, हे दोन डिव्हाइसेस कनेक्ट करण्यासाठी आपण ब्लूटूथचा वापर करतो. वायफाय ऑन द अदर हँड अलाउ द डिव्हाइसेस टू कनेक्ट टू द इंटरनेट. परंतु वायफायचा उपयोग करून आपण डिव्हाइसेस इंटरनेटला कनेक्ट करू शकतो. ब्लूटूथ लिमिट अ नंबर ऑफ डिव्हाइसेस दॅट कॅन कनेक्ट ॲट एनी वन टाइम. म्हणजेच काय, ब्लूटूथ मध्ये डिव्हाइसेस एका वेळी कनेक्ट होण्यासाठी काही लिमिटेशन्स आहेत. हेअर वायफाय ओपन टू मोर डिव्हाइसेस अँड मोर युजर. परंतु वायफाय मध्ये आपण एका वेळी अनेक डिव्हाइसेस कनेक्ट करू शकतो. वायफाय कव्हरेज एरिया इज अप टू 32 मीटर. वायफायची रेंज ही 32 मीटर पर्यंत अवेलेबल असते, परंतु ब्लूटूथ कव्हरेज एरिया इज अबाउट द 10 मीटर. आता यामध्ये आपण ब्लूटूथ आणि वायफाय यामधला जनरल फरक बघितला. जेव्हा आपण लॉंग डेटा ट्रान्सफर करायचा असो, तसंच इंटरनेट जर आपल्याला वापरायचं असेल आणि अनेक डिव्हाइसेस मध्ये डेटा शेअर करायचा किंवा ट्रान्सफर करायचा असेल, अशा वेळी आपण वायफायचा उपयोग करू शकतो. परंतु आपण शॉर्ट रेंज डेटा ट्रान्सफर करायचा असेल, जसंच हेडफोन आणि मोबाईल मध्ये डेटा ट्रान्सफर करायचा असेल, अशा वेळी ब्लूटूथचा वापर केला जातो. थँक्यू.